हॅलो स्टुडंट, आपण लास्टच्या लेसनमध्ये शाहिस्ती खानाची फजिती हा लेसन खूप सुंदर रीतीने बघितला आणि मी सुद्धा एक्सप्लेन केला आणि तुम्ही तो बघितला। आज सुद्धा आपण त्याचा पुढचा लेसन पुरंदरचा वेडा आणि तह हा मी घेणार आहे। पूर्ण हा लेक्चर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओमध्ये बघा एंडिंगपर्यंत आणि एन्जॉय करा। सुरतेवर छापा। या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत। औरंगजेब बादशाहच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहवर जबरवचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला। कुठे पुणे, कुठे सुरत? सुरत म्हणजे त्यावेळेचे मुघली म्हणजे मुघलांचा राज्य होता। तिथे मुघली मुलाखतीतील मोठे व्यापारपेठ आणि ॲक्च्युअली इन्कम सोर्स आपल्याला जास्त करून सुरतमधनं मिळणार होतं, त्यामुळे सुरतवर शिवरायांनी छापा घातला। पण ज्या वेळेला त्यांनी छापा घातला, पैसे लुटून आणले, तरी त्यावेळेला एक नीती त्यांनी सोडली नाही। ती म्हणजे काय? तिथले मशिदी असू दे किंवा चर्च असू दे किंवा आपल्या स्त्रिया असू दे, ह्यांना त्यांनी कधीच त्रास दिला नाही। आपले मावळे आणि आपले शिवराय हे ह्या गोष्टींची खूप रिस्पेक्ट करायचे। सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला होता, म्हणजे औरंगजेब। त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला। म्हणूनच मिर्झा राजे जयसिंग आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांकडे युद्धासाठी धाडले। त्यांच्या सोबतीला दिलेर खान सुद्धा त्यांनी विश्वासू सरदार पाठवला। अल्लोट खजिना आणि अफाट दारुगोळा बरोबर दिला। जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले। स्वराज्यावर फार मोठे संकट चालून आले होते, कारण की आता नुसतेच मुघल येणार आहेत असं नाही ना, मुघलांबरोबर प्रचंड फौजा पण येते आणि आता ती दक्षिणेकडून आलेली, म्हणजे आता दक्षिणेवर काय आलं होतं, मोठं संकट आलं होतं। तर शिवरायांचे मावळे किती असायचे? हाताबोटांवर मोजणारे। आणि आपण म्हटलं तर त्याच्या विरुद्ध मुघल, म्हणजे जर मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी लास्टच्या लेसनमध्ये सांगितलेला की आपले मावळे 50 असतील तर त्यांचे 500 मुघल असतील, पण आपले 50 मावळेसुद्धा त्यांच्या 500 मुघलांवर भारी पडायचे। ते काही असू दे, पण आज त्यावेळेला मात्र शिवराय थोडेसे घाबरलेले ह्यासाठी की ह्यामध्ये आपले चांगले चांगले मावळेसुद्धा मरत होते। त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटत होतं की आपले मावळे आहेत, त्यांचं पण संरक्षण करायचं आपल्याला। स्वराज्यसुद्धा आपल्याला सगळ्यांसाठी राज्य म्हणजे स्वतःनी बनवलेलं राज्य, त्याच्यामध्ये आपल्याला स्वतंत्रता हवी असा राज्य बनवायचा होता। त्याच्यामुळे सुरतेवर जेव्हा मोहीम आली आणि त्या मोहिमेवर शिवराय जेव्हा परतले, तेव्हा त्यांनी बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सन 1964मध्ये कर्नाटकातून एक दुःखद बातमी आली। ते म्हणजे शहाजीराजे म्हणजे त्यांचे वडील यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले आणि त्यामुळे जिजामाताही पूर्णपणे कोसळली होती। शिवरायांनी जिजामातेला कसं तरी आधार दिला आणि त्यांना या गोष्टीतून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला। मातोश्रीचा गळा पडून शिवरायांनी या दुःखाला त्यांना थोडी सावरले आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला पुरंदरचा सुद्धा किल्ला आपलाच आहे आणि तो आपल्याला हवा। पण हे मुघलांना माहिती होतं की आता शिवराय पुरंदरचा किल्ला घेऊन राहतील, म्हणून मुघलांनी म्हणजे औरंगजेबांनी मुद्दामूनच मुघलांना पुरंदरचा वेढा घालायला पाठवलं। आणि पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता। हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांना काही चैन पडेना आणि हे दिलेर खान जाणून होता, त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला पूर्णपणे वेढा दिला होता। दिलेर खान आता बरोबर त्याच्याबरोबर भरपूर सैन्य घेऊन आला होता ना त्याचं, आणि त्यांनी पूर्णपणे ते सैन्याचा पुरेपूर वापर केला। आणि शिवरायांना हे माहिती होतं की आता दिलेर खानाचे एवढे आता मुघल आहेत, एवढे सैन्य आहेत, आपले मावळे फार कमी आहेत। मग त्यांनी ठरवलं की आपण आता काय करायचं ह्याच्या पुढे। पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी, आता जो पुरंदर किल्ला होता त्याच्यावर जो एक किल्लेदार असतो तो होता आपला मुरारबाजी, आणि तो मोठा जिद्दीचा होता, इतका जिद्दीवान की तो कधीच हार मानणारा नव्हता आणि तो वीर होता आणि शिवराय भक्त होता। त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते। हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला। दिलेर खानच्या तोफा कडकडू लागल्या
आता दिलेर खानला माहिती नव्हतं की मुरारबाजी कसा आहे आणि तोफा कडकडू लावल्या. लाल फडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे काही हटले नाही. आता मावळे तर फार क्षुल्लक होते, पण मुरारबाजीची जी हिंमत आणि त्यांच्या जे मावळ्यांची हिंमत बघूनच मुघलांना सुद्धा घाम फुटला होता. ते अधिक जोराने झुंज करू लागले होते. मुघलांनी अधिक जोराने तोफांचा भडीमार केला. माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेर खानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरचे बाल किल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बाल किल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेर खानच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. मुरारबाजी त्यांचा पाठलाग मुरारबाजी आपले कसे जिद्दी होते आणि त्यांनी त्यांचा पाठलाग सुरूच केला. कोणाचा? मुघलांचा सैन्याचा. मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानच्या छावणीमध्ये घुसले आणि छावणीत एकच गोंधळ माजला. धावा धावा, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला. ॲक्च्युअल राजा लोक असायचे, तेव्हाचे सरदार असायचे तर हत्तीवर बसायचे. हत्तीची अंबराई म्हणजे हत्तीवर बसायचे आणि हत्तीवर एक छत्री असायची आणि तिथे 1-2 सैन्य असायचं त्यांच्या मागोमाग. तर घाईघाईने दिलेर खान हत्तीच्या अंबराईवर बसला. त्याला समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला आणि मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात तर कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही अटपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्कच झाला की मावळा म्हणजे काय आहे हा तो, आणि काय हा मोठा एवढा शिवराय भक्त की आज आपलं इतके मुघल असून सुद्धा आपल्याला त्याला हरवण्यासाठी किती हातोनात प्रयत्न करायला लागतात, आणि तो एकटा मावळा एवढ्या मुघलांवर भारी पडतोय. मुरारबाजीचं तर अतुल पराक्रम पाहून दिलेर खान खरंच खूप थक्क झाला. पण दिलेर खानला राग यायला लागलेला. दिलेर खान बघून चवताळला आणि तो त्याच्या सैन्यांना म्हटला, कापा, तोडा, मुर्दे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. म्हणजे समशेर म्हणजे काय? त्याची तलवार. जो आड आला तो ठार झाला. या एकटा वीराला मुघलांनी चोहूकडे घेरले. एकटा वीर म्हणजे आपले मुरारबाजी. याला मारण्यासाठी चारही बाजूंनी कोण होते? मुघल सैनिक. थांबा. मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेर बहादूर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये. कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेर खानचे शब्द ऐकले. राग आला त्याला. त्यांनी रागाने त्याचे डोळे एवढे लाल झाले आणि तो चवताळून म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे, तुझा कौल घेतो. तुला हिंमतच कशी झाली की तुझा कौल आम्ही घेऊ म्हणून? आम्हाला पैशाची गरज नाही आहे आणि आम्हाला न सरदारकीची गरज आहे. आम्ही शिवराय भक्त आहोत. आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशाची जागिरी कोणाला हवी आहे? तुलाच ठेव. मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला. मग आता दिलेर खान कसा होता? चोरटाच ना. शेवटी खाली नाही उतरला. त्याच्या अंबारीवरून त्याने मुरारबाजीला बाण सोडला. त्याच्यात इतकी पण हिंमत नव्हती का मी खाली येईल आणि त्याच्याबरोबर तलवारबाजी करेल. दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला, गळ्याजवळ शिरला. तो जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला. किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले होते. आता मावळ्यांना होणारच ना, कारण की एक शूर आपला सैन्य गमावला होता. पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले? आम्ही सुद्धा
तसेच आहोत, आम्ही सुद्धा तेच मावळे, तेच शिवराय भक्त आहोत, आम्ही तसे शूर आहोत, हिम्मत धरून लढतो असे म्हणून त्यांनी न डगमगता पुन्हा निकाराने लढू लागले. ही बातमी जेव्हा शिवरायांना कळली तेव्हा ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केले, एक एक किल्ला मला मिळवण्यासाठी वर्ष लढतो मी आणि त्याच्यामध्ये माझे एवढे सुंदर सुंदर मावळे मरतायत विनाकारण. आणि ते शिवरायांना नको होते. पुरंदरचा तह त्यांनी ठरवलं शिवरायांनी. आता करायचं काय करणार. एवढं आता मुरारबाजी सुद्धा गेले, मागे तानाजी गेला होता, आता मुरारबाजी पण गेले. एक एक म्हणजे शिवरायांचे जे सुंदर मावळे होते, जे कर्तबगार मावळे होते, ते जायला लागले होते. आणि शिवरायांना ती गोष्ट मनाला पटेना. शिवरायांना फक्त आपला महाराष्ट्र स्वराज्य करायचं होतं, आपल्याला स्वतंत्र मिळवून द्यायचा होता. पण त्यांना ह्याबरोबर वाटत होतं की आपली इतकी सुंदर माणसं ती व्यवस्थित राहिली पाहिजेत. शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य. म्हणून मुघलांशी तह करायचे अशी शिवरायांनी ठरवले. तह करायचं म्हणजे काय, आपण म्हणतो ना म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे जाऊ दे, ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं ते आम्ही देऊ, आम्ही पण का करतो बाबा, हे शिवरायांना त्यांना पटवून द्यायचं होतं. आणि शिवरायांनी शिवराय स्वतः कोणाकडे गेले, जयसिंगाकडे गेले. त्यांनी त्याच्याशी, मग जयसिंग कोण, हा मुघलांचा माणूस, त्याच्याकडे गेले आणि त्याच्याशी मुद्देसूदपणे बोलले. ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण राजपूत आहात, आमचे दुःख आपण जाणता. बादशाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे, लोकांचे हाल होत आहेत, लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे कामे हाती घेतले आहेत. आपणही आमच्या कामाला पाठीशी उभे राहावे. जयसिंग धूर्त खोटारडा व्यक्ती होता. त्याने शिवरायांना काय म्हटलं, आपण तह करूया. तह म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, म्युच्युअल अंडरस्टँडिंग करूया असं म्हटला. आणि त्यांनी तह केला. या तहात शिवरायांनी 23 किल्ले द्यायचे कोणाला ठरवले, मुघलांना. 23 किल्ले, त्या खालचा 4 लक्ष होणाचा मुलूक, म्हणजे 4 लक्ष म्हणजे आता 4 लाख म्हणतो ना आपण, पण हौन मुद्रा यांचा मुलूक कोणास देण्यास ठरवले, मुघलास. हे शिवराय म्हटले, राहू दे, इतकं देतो मी, माझे ॲटलिस्ट जे मावळे आहेत ते तरी व्यवस्थित राहतील आणि आपला महाराष्ट्र चांगलापणे व्यवस्थित नांदेल सुख समृद्धीने. आणि हा तह 1965 साली शिवरायांनी करायचा ठरवला. पुरंदरचा तह झाला. पण याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाची भेट घेतली, म्हणजे औरंगजेबाची भेट घेतली. कारण की आता जरी आपण म्हटलो, जयसिंगाला जरी म्हटलं तरी औरंगजेबाला पण सांगितलं पाहिजे असं जयसिंगांना सुचवले. म्हणजे आता ते जाणारच होते कुठे, जयसिंगाला सांगितलं की मी आता तुमच्या औरंगजेबाला भेटायला येतो म्हणून. आणि जयसिंग पण काय म्हटला, हां, तुम्ही आग्र्याला भेटायला या आणि औरंगजेब तुम्हाला व्यवस्थित, तुम्ही जसे येणार तुमचा मोठा पाहुणचार करणार. पण जयसिंग कसा होता, खोटारडा होता. आणि हे शिवरायांना माहिती होते की पाहुणचार करेल का औरंगजेब. औरंगजेबाची नीती ही शिवरायांना माहिती होती. का त्यांनी साधं स्वतःच्या सख्या भावाला, स्वतःच्या बहिणीला, स्वतःच्या आईवडिलांना त्यांनी सोडलं नाही का, तर राजपदासाठी त्याला पद हवा होता. त्याला माहिती होतं माझा भाऊ घेईल का, बहीण घेईल का, आणखी आईवडील व्यवस्थित राहतील. त्याच्या जो वाटेत आला त्याला त्यांनी कापून टाकलं. आणि हे शिवरायांना सगळं माहिती होता का स्वतःच्या माणसांचा तो होऊ शकला नाही, तो शिवरायांचा होईल का. पण तरी पण जयसिंग सांगतोय आणि जयसिंग पण खोटारडा. तरी पण जयसिंगांचं शिवरायांनी ऐकलं आणि ते म्हटले ठीक आहे. त्याला माहिती होतं बादशाह तर कपटी आहे, पण तरी पण ह्या प्रसंगाला त्यांनी सावधगिरीपणे तोंड दिले, कोणी, आपल्या शिवरायांनी. आणि आपण बादशाची भेट घेण्यास येऊ कुठे, आग्र्याला, असं त्यांनी कोणाला सांगितलं, जयसिंगाला सांगितलं. आणि आता हा जयसिंगांनी निरोप कोणाकडे पाठवलेला आहे, औरंगजेबाकडे. आणि आता इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. आणि पुढे कसे शिवराय औरंगजेबाला भेटायला गेले आणि त्या औरंगजेबाच्या आग्र्यावरून कसे निसटले, हा पण लेसन खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे असेच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.